जिल्हा नियोजन समितीचा यावर्षीचा आउटले काय असावा याकरता माननीय अजित पवारजी, राज्याचे आमचे नियोजन विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्रातले, नागपुरातले आणि अमरावतीतले अधिकारी यांची बैठक सुरू आहे। आणि या बैठकीमध्ये आम्ही मागणी केली आहे, यावर्षी 877 कोटी रुपये आम्हाला मिळाले होते, पुढच्या वर्षी करता 25-26 करता नागपूरला किमान 1200 कोटी रुपये मिळावे अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना करणार आहोत। अमरावतीमध्ये सुद्धा 477 कोटी प्लान आहे वर्षाचा, त्याला आम्ही 600 कोटीपर्यंत कसा नेता येईल यावर्षीचा प्लान तो आम्ही आज मागणी करणार आहोत। मला वाटतं दोन्ही बैठका सुरू आहे। आत्ता 6 वाजता बैठक सुरू होणार आहे, पहिली बैठक झालेली आहे। सोबतच आज मिहान प्रकल्पाचे पुनर्वसनाचे काही विषय होते, त्यासंबंधी बैठक झाली, त्यातनंही 17 मुद्दे चर्चेला आले। त्या सर्व मुद्द्यावर गावकऱ्यांचं समाधान झालं। मला असं वाटतं की ही जी बैठक आहे या बैठकी आपल्या विकासाचा प्लॅन काय असावा त्या जिल्ह्याचा याकरता झाल्या आहेत। यातून आम्हाला आशा आहे की जेव्हा अंतिम आकडेवारी होईल, जेव्हा बजेट येईल, तेव्हा नागपूरला 1200 कोटी आणि अमरावतीला 600 कोटी हा जो साईज आहे डीपीसीचा तो साईज वाढलेला दिसेल। कारण अमरावतीला 477 कोटी मिळतात, कमीत कमी 125 कोटीची वाढ व्हावी आणि नागपूरला सुद्धा 125-150 कोटीची वाढ व्हावी अशी मागणी आहे।